accounting equation. Accounting equation signifies that the total asset of the business is always equal to total liabilities plus capital. म्हणजे अकाउंटिंग इक्वेशनमध्ये काय सांगितलेलं असतं, तर जेवढे आपले ॲसेट आहे बिझनेसची ही नेहमी आपल्या बिझनेसचं जे देणं आहे लायबिलिटीज आणि कॅपिटल आहे त्या लायबिलिटीज आणि कॅपिटलच्या टोटल इतके ॲसेट ही नेहमी समान असते. आता इथं आपण एक उदाहरण बघूया मग समजेल. आता राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. मग अकाउंटिंग इक्वेशन कसं होईल, आता आपण फॉर्म्युला लिहायचा आधी ॲसेट इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. म्हणजे ॲसेट जेवढे आहेत बिझनेसच्या ते नेहमी इक्वल असतं कुणाच्या, तर जेवढं कॅपिटल लायबिलिटीज त्यांची टोटल आहे त्याच्या समान असतं असं. आता बघा इथं कॅश आपण 50,000 कॅशनी राहुलनी बिझनेस सुरू केला आहे. मग कॅश आली बिझनेसमध्ये म्हणजेच ॲसेटच्या खाली आपण कॅश लिहिणार बरोबर, इज इक्वल टू आता कॅपिटलच्या खाली कॅपिटल हे व्यवसायाचा मालक गुंतवत असतो. मग आपल्याला कॅपिटल हे कधी ना कधी व्यवसायाच्या मालकाला ते बिझनेसना देणं लागत असतं. म्हणजेच तो 50,000 कधी ना कधी कमवायचा प्रयत्न करत असतो म्हणून ते देणं असतं कॅपिटल प्लस लायबिलिटीज. आणि इतर देणीसुद्धा ह्याच्यामध्ये येतात. मग 50,000 इज इक्वल टू कॅपिटल म्हणजे कॅश इज इक्वल टू कॅपिटल. ॲसेट आणि लायबिलिटीज हे इक्वल आली बघा इथं. आता मी सेकंड उदाहरण सांगते अजून इथं म्हणजे तुम्हाला कळेल. सेकंड ट्रान्झॅक्शन बघा, राहुल परचेस मशिनरी फ्रॉम HP कोऑपरेटिव्ह ऑन क्रेडिट ऑफ 10,000. म्हणजे राहुलनी HP कंपनीकडून तर राहुलने मशीन घेतली आहे. मग कॅश प्लस मशिनरी. आता ही मगाची कॅश 50,000 त्याच्याकडे आहे ती ॲसेट प्लस मशिनरी पण ॲसेट, कॅश आणि मशिनरीकडं ॲसेटच्या बाजूला ॲड केली. आणि कॅपिटल आपल्याला देणं लागते व्यवसायाचं, कॅपिटल लिहिलं 50,000. आणि आता आपण ज्यांच्याकडून मशीन खरेदी केली ऑन क्रेडिट केली ना, ते काय झाले आपले लायबिलिटीज क्रेडिटर्स. म्हणजे ज्याच्याकडून आपण उधारीवर खरेदी करतो ते आपले क्रेडिटर्स होतात. मग त्याला प्लस 10,000. आता बघा इथं 60,000 त्याची टोटल, इथं सुद्धा 60,000 अशी टोटल आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन बघूया इथं, राहुल परचेस गुड्स 20,000. मग अकाउंटिंग इक्वेशन बघा, मगाची कॅश प्लस मशिनरी ॲसेट आणि स्टॉक गुड्स आणला म्हणजे काय झालं स्टॉक ॲड केला त्याच्यामध्ये. इकडं कॅपिटल मगाचं सेंडी क्रेडिटर्स. आता मगाची इथं 50,000 प्लस आता इथं 10,000 पुन्हा सेंडी क्रेडिटर्समध्ये. आता इथं स्टॉक आला 20,000. ह्याची टोटल बघा 30,000 10,000 20,000 ही टोटल आली 60,000. आणि इकडं मगाची कॅपिटल आणि प्लस हे देणं 60,000. म्हणजे पुन्हा ॲसेट आणि लायबिलिटीज ही 60,000 हे एकत्र झाले. मित्रांनो असेच तुम्हाला जर 11वीचं अकाउंट शिकायचं असेल तर तुमच्या मित्रांना किंवा तुमचे कोणी नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.